घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची अपडेट असणार आहे. घरकुल वाढीव 50,000 रुपये अनुदान मंजूर झाले असून वाढीव अतिरिक्त अनुदान निधी वितरित करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे. तर महाराष्ट्र सरकारने घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दिली असून अनुदानात 50,000 रुपयाची अतिरिक्त वाढ मंजूर केली आहे. तर हे कोणाला मिळणार आहे? केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 सन 2024 ते 25 ते 2028 ते 29 मधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना असणार आहे. तर अनुदान विभागणी म्हणजे 35,000 रुपये घर बांधकामासाठी अतिरिक्त मदत आहे व प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा यंत्रणा बसवण्यासाठी 15,000 रुपये मिळणार आहे. असे एकूण 50,000 रुपये वाढीव अतिरिक्त अनुदान असणार आहे. याबाबत शासन निर्णय जाहीर झालेला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता इतर मागास बहुजन कल्याण विभाग, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 रुपये इतक्या वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत हा एक शासन निर्णय आहे व हा दुसरा शासन निर्णय असणार आहे. सविस्तर माहिती पाहून घ्या. तर इथे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या जे काही इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 इतका वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत शासन निर्णय जाहीर झाला आहे व या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी 50,000 इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत रुपये 60 कोटी रुपये इतके निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे. तर अत्यंत आनंदाची अपडेट असणार आहे, कारण जे काही लाभार्थी आहे त्यांच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा होणार आहे. व दुसरा GR तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 इतका अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्याकरिता नियंत्रक अधिकारी आणि आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे. तर पूर्ण प्रस्तावना मांडण्यात आलेला आहे व इथे शासन निर्णय सुद्धा देण्यात आला आहे, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता माहिती देण्यात आलेली आहे की जे काही 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान आहे ते कोणासाठी, तर विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे जे प्रति लाभार्थी देण्यात येणार आहे ते नियंत्रक अधिकारी आणि आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर इथे टेबल देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जे लेखाशीर्ष आहे, नियंत्रक अधिकारी आहे व आहार व संवितरण अधिकारी. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तुम्ही सुद्धा घरकुल लाभार्थी आहे का? तुम्ही सुद्धा अर्ज भरलेला होता का? नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.